आज 8 दिवसांनी या कामाला मुहूर्त लागला. मागच्या वेळेस पाणी आलं ना, त्यावेळेस मी गॅलरी धुवून काढलेली होती. पण आता ना खूप हवा सुटलेली, त्यामुळे गॅलरीमध्ये खूप धूळ आणि झाडांची पानं पडलेली होती. म्हटलं आज पहिल्यांदा गॅलरी स्वच्छ करून घेऊयात. उठल्यानंतर ना पहिल्यांदा गॅलरी स्वच्छ झाडून घेतली. त्यानंतर खिडकी वगैरे पण धुवून घेतली. झाडांना व्यवस्थित पाणी दिलं आणि मग म्हटलं आता गॅलरी व्यवस्थित धुवून घेऊया. आणि उद्या पाणी पण येणार होतं ना, म्हटलं त्यानिमित्ताने ड्रम पण रिकामा केला जाईल. आता हे माझं कढीपत्त्याचं झाड आहे ना, 2.5 वर्षापासून माझ्याकडे आहे. तर खूप छान झालेलं आहे. मध्ये मध्ये त्याची पानं पडून गेलेली, पण आता छान झालं आहे. आणि हे गुलाबाचं झाड आहे ना, याला खूप फुलं येतात. याच्या प्रत्येक फांदीला एक फूल आहे आणि फांद्या पण खूप लांब लांब पसरलेल्या आहेत. गॅलरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर अंघोळ करून घेतली आणि आता पहिल्यांदा स्किन केअर करून घेते. स्किन केअरमध्ये ना मी पिलग्रिमचं 3 स्टेपचं स्किन केअर करते आहे. यामध्ये टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज करते आहे. आता मुलांना टिफिन बनवून दिला आणि स्कूलमध्ये पाठवल्यानंतर पहिल्यांदा इथे मी चहा बनवून घेत आहे. मग निवांत मी ना बातम्या लावून दिल्या टी-व्हीवरती आणि मग पहिल्यांदा चहा पिऊन घेतला. यानंतर झाडू फरशी करून घेतली आणि त्यानंतर ना मग देवपूजा करून घेतली. देवपूजेला ना मला वेळ लागतो, त्यामुळे मुलांना स्कूलमध्ये पाठवल्यानंतरच मी देवपूजा करून घेते. आमच्या दोघांसाठी आज मी पोहे बनवले होते नाश्त्यासाठी. नाश्ता झाल्यानंतर घरातले इतर सर्व कामे आवरले, कपडे वगैरे वाळत घातले आणि मग आता म्हटलं दुपारचा स्वयंपाक करूयात. आज ना खूप आंबे शिल्लक होते. खूप ठिकाणाहून वानोळा म्हणून आंबे आलेले होते आणि यांनीसुद्धा विकत काही आंबे आणलेले होते. म्हटलं आज रस बनवून घेऊयात. तर इथे मी रस वगैरे बनवून घेतला आणि अशा प्रकारे सगळा स्वयंपाक बनवला. उसळची भाजी, भात आणि रसपुरी असा स्वयंपाक आज बनवला होता. पहिल्यांदा देवाला इथे मी नैवेद्य दाखवून घेत आहे. मी सकाळी देवपूजा झाल्यानंतर ना खडीसाखर किंवा गुळ शेंगदाणे प्रसाद म्हणून ठेवते. दुपारी आणि रात्री जेवणाच्या अगोदर नैवेद्य दाखवत असते. तर असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग.